स्टुडंट्स, क्लास 12 मधला पार्ट फर्स्ट मधला थर्ड टॉपिक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपण पाहत होतो. या टॉपिक्स मध्ये आपण एक्सरसाइज 3.3 पर्यंत आपण पाहिले. त्यातले फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन आपल्याला कंप्लीट झालेले आहेत. या एक्सरसाइज मधला हा शेवटचा क्वेश्चन आहे, लास्ट क्वेश्चन आहे आणि ह्या एक्सरसाइजचा सुद्धा लास्ट पॉइंट, आपल्या टॉपिकचा सुद्धा लास्ट पॉइंट आहे. फर्स्ट आपल्याला फर्स्ट क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन दिला आहे ट्रू द फॉलोइंग. आपल्याला फॉलोइंग दिलेल्या ज्या एक्झाम्पल आहेत ते ट्रू करायला सांगितलेले आहे. फर्स्ट एक्झाम्पल, sin इनवर्स 1/√2 -3 टाइम्स sin इनवर्स √3/2 -3/4 हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. मग हे प्रूव्ह करून दाखवण्यासाठी आपल्याला जे एक्झाम्पल आहे ते प्रत्येकाचे वेगवेगळ्या प्रकारे डायरेक्टली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सीईटी मध्ये तुम्हाला डायरेक्टली आन्सर लिहायचे आहे जर तुमच्या नसतील तर. जर नसतील तर तुम्ही डायरेक्टली इथं आता सेपरेट बोर्ड्स मध्ये आपल्याला सेपरेट मांडावं लागतात. तर sin इनवर्स 1/√2 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची इज इक्वल टू आपण x ग्रेट धरला वेअर -π/2 is less than of x is less than equal to π/2. -π/2 to +π/2 च्या बिटवीन मध्ये हा डोमेन आपल्याला इथं दिलेला आहे. तर sin इनवर्स ची आपल्याला व्हॅल्यू काढून घ्यायची आहे. sin x इज इक्वल टू आपल्याला लिहायचे 1/√2. 1/√2 कुणाची व्हॅल्यू आहे? sin x इज इक्वल टू sin π/4 ची व्हॅल्यू आहे. तर आपल्याला x इज इक्वल टू π/4 मिळाला आणि इथे लिहायचं आहे -π/2 इज लेस दॅन ऑफ π/4 इज लेस दॅन ऑफ π/2. तर sin इनवर्स 1/√2 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली π/4. sin इनवर्स 1/√2 ची व्हॅल्यू आपल्याला π/4 मिळाली. त्याच्यानंतर sin इनवर्स व्हॅल्यू काढायची आपल्याला. sin इनवर्स √3/2 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करून घ्यायची आहे. इज इक्वल टू y गृहीत धरला. याचा डोमेन सुद्धा -π/2 टू इज लेस दॅन इक्वल टू y इज लेस दॅन इक्वल टू π/2. -π/2 टू +π/2 च्या बिटवीन मध्ये आपल्याला y दिलेला आहे. त्याच्यावर आपल्याला इथे लिहायचं आहे देअरफॉर sin y इज इक्वल टू √2/3 सॉरी √3/2 √3/2. sin कितीची व्हॅल्यू √3/2 आहे. sin π/3 ची व्हॅल्यू आपल्याला π/3 ची व्हॅल्यू आपल्याला √3/2 दिलेली आहे. मग π/3 ची व्हॅल्यू आपल्याला इथे मांडायची आहे. sin y इज इक्वल टू sin π/3. sin कॅन्सल झाले, y इज इक्वल टू π/3 आले. इथे सुद्धा आपल्याला π/3 आपणापेक्षा -π/2 पेक्षा लेस आहे π/3 आणि कुणापेक्षा π/2 पेक्षा स्मॉल आहे. म्हणजे देअरफॉर sin इनवर्स √3/2 इज इक्वल टू sin इनवर्स √3/2 इज इक्वल टू π/3 आपल्याला इथे व्हॅल्यू मिळून जाईल. आता या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला LHS मध्ये ठेवून द्यायचे. देअरफॉर LHS आपल्याला दिलेला आहे sin इनवर्स 1/√2 -3 टाइम्स sin इनवर्स √3/2 इज इक्वल टू याची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे π/4 -3 टाइम्स π/3. 3 कॅन्सल झाले इज इक्वल टू π/4 -π/3. पाय राहिले. त्याला काय करायचे? 4 ने मल्टिपल करायचे, 4 ने डिवाइड करून घ्यायचे. 4π/4 इज इक्वल टू -3π/4. LHS इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला? RHS मिळालं. -3π/4 म्हणजे आपल्याला RHS दिलेला आहे. LHS इज इक्वल टू RHS व्हॅल्यू इथे मिळालेली आहे. या पद्धतीने आपल्याला काय करायचं? LHS RHS प्रूव्ह करायचं आहे. प्रत्येक एक्झाम्पल इथे वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला प्रॉपर्टी सुद्धा इथे यूज करावे लागतील. तुम्हाला दिलेल्या ज्या 6 प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टी इथे इन्व्हर्टच्या तुम्हाला काही ठिकाणी यूज करावे लागतील. त्यातलं सेकंड एक्झाम्पल आपल्याला पाहिजे. sin इनवर्स -1/2 प्लस cos इनवर्स √3/2 इज इक्वल टू cos इनवर्स -1/2. हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. हे प्रूव्ह करून दाखवण्यासाठी आपल्याला काय येणार आहे पहा. हे एक्झाम्पल प्रूव्ह करताना
याचं प्रत्येकाचे LHS सेपरेट RHS सेपरेट आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. मग LHS आधी आपल्याला दिलेला आहे. LHS आपल्याला जो दिलेला आहे sin इनवर्स -1/2 प्लस cos इनवर्स √3/2 याचं आपल्याला आधी सोल्युशन आपल्याला फाइंड करावं लागेल. cos इनवर्स √3/2 हा मायनस आहे. या दोन्हीचा आपल्याला इथे आन्सर आधी फाइंड करून घ्यायचा आहे. sin इनवर्सचा आपण आधी पाहिलं तर sin इनवर्स -1/2 ची व्हॅल्यू आधी काढून घेऊ आपण. sin इनवर्स -1/2 इज इक्वल टू आपण अल्फा गृहीत धरला. अल्फा तर इथे लिहायचं आहे वेअर -π/2 इज लेस दॅन इक्वल टू अल्फा इज लेस दॅन इक्वल टू प्लस π/2. -π/2 टू प्लस π/2 च्या बिटवीन मध्ये आपल्याला हे एक्झाम्पल आपल्याला मांडायचं आहे. अल्फा म्हणजे sin अल्फा इज इक्वल टू -1/2 sin ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. sin अल्फा इज इक्वल टू -sin π/6 आपल्याला आन्सर मिळून जाईल. मायनस साइन इथं डिस्ट्रीब्यूट होऊन जातं. मायनस साइन डिस्ट्रीब्यूट झालं तर sin अल्फा इज इक्वल टू sin -π/6 आपल्याला इथं मांडता येतो. -π/6 म्हणजे अल्फाची व्हॅल्यू आपल्याला -π/6 मिळून जाईल. म्हणजे sin इनवर्स कुणाची व्हॅल्यू -1/2 इज इक्वल टू -π/6 ते आपल्याला इथे व्हॅल्यू मिळालेली आहे. त्याच्यानंतरचा जो पुढचा आहे तो cos इनवर्सचा व्हॅल्यू आपल्याला काय देअरफॉर cos इनवर्स -√3/2 याची व्हॅल्यू आपल्याला काढायची इज इक्वल टू बीटा आपण गृहीत धरला. त्याला नंबर 1 देऊन टाकायचा आहे. बीटा आपण गृहीत धरला. बीटाची व्हॅल्यू आपण ठेवून दिली. बीटा इज इक्वल टू बीटा काय येणार आहे इथं बीटा आपण घेतला. बीटा सुद्धा वेअर हा सुद्धा इथं पण cos हा कुणाच्या आपला डोमेन 0 टू काय गृहीत धरायचं आपल्याला 0 is less than equal to 0 is less than equal to beta is less than equal to pi च्या इक्वल आपल्याला इथं गृहीत धरायचं आहे. मग इथं cos beta is equal to -3/2 cos beta is equal to आपल्याला व्हॅल्यू मिळून जाईल. cos beta is equal to काय मिळून जाईल मग √3/2 कुणाची व्हॅल्यू आहे sin कितीची व्हॅल्यू √3/2 आहे π/6 ची व्हॅल्यू आहे -cos π/6. परंतु इथं जी व्हॅल्यू आहे तर आपल्याला वेगळ्या प्रकारे मांडावं लागेल कारण की cos जो निगेटिव्ह आहे √3/2 आपल्याला cos ची व्हॅल्यू मांडता येत नाहीये. म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल cos beta is equal to cos -π/6 आपल्याला इथं लिहावं लागेल. इथं फॉर्म्युला लिहायचा आहे -cos θ is equal to -cos π-θ हा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. cos π-θ ला आपल्याला -cos θ मांडता येतो. व्हॅल्यू आपण मांडली तर cos β is equal to व्हॅल्यू आपल्याला येऊन जाईल cos 6π - π/6 तर cos β is equal to व्हॅल्यू मिळून जाईल आपल्याला cos 5π/6 cos 5π/6 आपल्याला इथं व्हॅल्यू मिळून जाईल. आता ही व्हॅल्यू दोन्ही आपल्याला काय करायची आहे याच्यामध्ये ठेवून द्यायची आहे. LHS जो दिलेला आहे LHS मध्ये याला नंबर 2 देऊन टाकायचा आहे. LHS मध्ये आपण जर व्हॅल्यू ठेवून दिली तर LHS आपल्याला दिलेला आहे sin इनवर्स किती -1/2 प्लस cos इनवर्स -√3/2 दोन्ही व्हॅल्यू ठेवून दिले आपण. इथं -π/6 प्लस हा -π/6 आपण मांडला प्लस तिथे आपल्याला पुढे व्हॅल्यू आपल्याला मांडावं लागेल 5π/6. दोन्हीचं कॅल्क्युलेशन आपण जर केलं तर कॅल्क्युलेशन आपल्याला मिळून जाईल -π/6 प्लस 5/6 इथे येऊन जाईल 4π/6 इज इक्वल टू 2π/3 आपल्याला आन्सर मिळून जाईल. त्याला इथे लिहायचंय फ्रॉम 1 and 2 याला नंबर 3 देऊन टाकायचा आहे. देअरफॉर RHS आपल्याला दिलेला आहे RHS इज इक्वल टू काय दिलेलं आहे RHS cos इनवर्स -1/2 cos इनवर्स -1/2 आता याची व्हॅल्यू आपल्याला इथं काढायची आहे. cos इनवर्स 1/2 ची व्हॅल्यू आपण जर काढली
तर व्हॅल्यू आपल्याला इथे मिळून जाईल पहा इज इक्वल टू आपल्याला काय गृहीत धरायचंय गॅमा गृहीत धरायचंय इथं सुद्धा डोमेन 0 इज लेस दॅन इक्वल टू गॅमा इज लेस दॅन इक्वल टू पायच्या बिटवीन मध्ये गृहीत धरायचा आहे तर cos गॅमा इज इक्वल टू व्हॅल्यू येऊन जाईल -1/2 आणि cos गॅमा इज इक्वल टू cos π/3 मिळून जाईल -cos π/3 cos 60 ची व्हॅल्यू 1/2 आहे म्हणजे cos π/3 ची व्हॅल्यू 1/2 येते म्हणजे -cos π/3 तर व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल तर याच्यानुसार इथे अल्फा इज इक्वल टू आपल्याला मिळून जाईल अल्फा डायरेक्टली व्हॅल्यू आपल्याला काढता येणार नाही cos गॅमा इज इक्वल टू इथे येऊन जाईल मायनस साइन काढा तर पाय मायनस पाय बाय 3 इथे सुद्धा आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे -cos θ इज इक्वल टू cos पाय मायनस थीटा हा फॉर्म्युला इथे यूज करून घ्यायचा आहे मग cos गॅमा इज इक्वल टू cos 2π/3 याचे कॅल्क्युलेशन केलं आपण पाय मायनस पाय बाय 3 ला तर 2π/3 कॅल्क्युलेशन येऊन जाईल 2π/3 म्हणजे गॅमा इज इक्वल टू 2π/3 आणि याच्यावर आपल्याला येईल देअरफॉर cos इनवर्स -1/2 इज इक्वल टू 2π/3 मिळालं LHS आणि RHS दोन्ही याला नंबर 4 द्यायचा आहे LHS इज इक्वल टू RHS मिळालं आपल्याला फ्रॉम 3 and 4 कशावरून 3 आणि 4 वरून आपल्याला LHS RHS दोन्ही कसे आलेले आहेत इक्वल आपल्याला इथं मिळालेले आहेत नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहू थर्ड नंबरचं एक्झाम्पल sin इनवर्स 3/5 प्लस cos इनवर्स 12/3 इज इक्वल टू sin इनवर्स 56/65 असं आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला sin a + d चा फॉर्म्युला इथे यूज करावा लागेल इथे बघा कसं कन्सिडर करायचं आहे पहा सर्वात आधी दिलेले एक्झाम्पल आपल्याला कन्सिडर करायचं आहे sin इनवर्स 3/5 इज इक्वल टू x गृहीत धरायचं आहे cos इनवर्स 12/13 ला आपल्याला y गृहीत धरायचं आहे आणि sin इनवर्स 56/65 ला आपल्याला z गृहीत धरायचा आहे हे आपण कन्सिडर केल्यानंतर आपल्याला इथं लेट देअरफॉर sin इनवर्स 3/5 इज इक्वल टू x आहे याला आपल्याला लिहायचं आहे sin x इज इक्वल टू 3/5 अँगल आपल्याला दिलेला आहे x चा 0 -π/2 is less than equal to x is less than equal to plus π/2 त्याच्यानंतर आपल्याला सेकंड जे दिलेला आहे cos इनवर्स 12/13 इज इक्वल टू y गृहीत धरायचा आहे याचा सुद्धा डोमेन जो दिलेला आहे तो आपल्याला 0 इज लेस दॅन इक्वल टू y इज लेस दॅन इक्वल टू π/2 आपल्याला गृहीत धरायचा आहे आपलं पाय गृहीत धरायचा आहे तर cos y इज इक्वल टू 12/13 आपल्याला इथे येऊन जाईल 12/13 त्याच्यानंतर आपल्याला दिलेला आहे sin इनवर्स 56/65 इज इक्वल टू इथं z गृहीत धरायचा आहे याचा डोमेन आपल्याला लिहायचा आहे -π/2 इज लेस दॅन ऑफ z इज लेस दॅन ऑफ प्लस π/2 कारण की हा ओपन ब्रॅकेट आहे कारण की तो दोन्हीच्या बिटवीन म्हणजे तो -π/2 येऊ शकत नाही आणि प्लस π/2 सुद्धा येऊ शकत नाहीये त्यामुळे इथं लेस दॅन इक्वल टू टाकायचं नाहीये म्हणजे sin z इज इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू मिळून जाईल 56/65 आता या व्हॅल्यू आहेत आपल्याला पुढे कन्सिडर करून घ्यायच्या त्यानुसार सॉल्व्ह करायचं आहे मग इथे जो फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे त्या फॉर्म्युलाचा इथे एक वापर करायचा आहे कोणत्या फॉर्म्युलाचा sin x + y = z आपल्याला हा x आहे हा y आणि इथे z = z आहे म्हणजे देअरफॉर x + y = z याला नंबर 1 देऊन टाकायचा आहे x + y = z याला नंबर 1 आपल्याला देऊन टाकायचा आहे आता इथे आपल्याला काय करायचं आहे फॉर्म्युला इथे यूज करून घ्यायचा आहे कुणाचा sin x + y चा फॉर्म्युला आपल्याला इथे वापरायचा आहे sin x + y चा फॉर्म्युला काय
साइन एक्स इंटू कॉस वाय प्लस साइन एक्स प्लस साइन एक्स इंटू कॉस वाय प्लस आपल्याला इथे येऊन जाईल कॉस एक्स इंटू साइन वाय. हा फॉर्म्युला इथे यूज करून घ्यायचा आहे. साइन एक्स प्लस वाय इज इक्वल टू साइन एक्स इंटू कॉस वाय प्लस कॉस वाय इंटू साइन एक्स. हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला इथे आपल्याला मांडून घ्यायचा आहे. हा जो फॉर्म्युला दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्या प्रत्येकाच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपल्याला इथे रिप्रेझेंट करून घ्यायच्या आहे. तर आपल्याला या व्हॅल्यूज काढून घ्यायच्या आहेत. मग या फॉर्म्युल्याच्या मध्ये व्हॅल्यू ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार इथं, कॉस साइन एक्स ची व्हॅल्यू आहे, कॉस एक्स ची व्हॅल्यू काढून घ्यावं लागेल आणि कॉस वाय ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला साइन वाय ची व्हॅल्यू आपल्याला काढून घ्यावं लागेल. मग ती काढून घेण्यासाठी आपल्याला इथे लिहायचं आहे साइन कॉस एक्स इज इक्वल टू इन रूट मध्ये 1 मायनस साइन एक्स. डायरेक्टली फॉर्म्युला आपण इथं मांडलेला आहे कॉस एक्स चा कन्वर्टचा फॉर्म्युला. व्हॅल्यू ठेवून दिली आपण इज इक्वल टू इन रूट मध्ये 1 मायनस किती साइन स्क्वेअर येऊन जाईल. इथं 1 मायनस साइन स्क्वेअर ची व्हॅल्यू 3/5 आहे. 3/5 चा स्क्वेअर इज इक्वल टू इन रूट्स मध्ये काय होऊन जाईल 1 मायनस 9/25 इज इक्वल टू इन रूट 25 मायनस 9/25 इज इक्वल टू इन रूट मध्ये 16/25 इज इक्वल टू 4/5. आता जे एक्झाम्पल आपल्याला 4/5 इथे मिळाले, त्याच्यानंतर आपल्याला cos x दिले आहे. त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे काय, cos y ची व्हॅल्यू दिलेली आहे, sin y काढून घ्यायचा आहे. मग sin y इज इक्वल टू इन रूट्स मध्ये 1 मायनस cos स्क्वेअर y व्हॅल्यू ठेवून द्यायची आहे. 1 मायनस cos स्क्वेअर y म्हणजे 1 मायनस cos ची व्हॅल्यू आपल्याला इथं काय 12/13 12/13 चा स्क्वेअर लिहून टाकायचा आहे. इज इक्वल टू इन रूट्स मध्ये 1 मायनस 144 अपॉन 169 पुन्हा 12 चा स्क्वेअर लिहायचा आणि 1 चा स्क्वेअर लिहून घ्यायचा आहे. इज इक्वल टू इन रूट्स मध्ये 1 मायनस 44 चा जो दिलेला एक्झाम्पल आहे त्याचा आपल्याला सोल्युशन फाइंड करून घ्यायचा आहे. मग 169 मायनस 144 अपॉन 169 इज इक्वल टू इन रूट्स मध्ये 25 अपॉन 169 इज इक्वल टू 5/13 आन्सर मिळून जाईल. आता या व्हॅल्यू आपल्याला ठेवून द्यायच्या आहेत. मग या व्हॅल्यू ठेवून देण्यात इज इक्वल टू कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये, याच्यामध्ये sin x प्लस y मध्ये sin x प्लस y मध्ये आपण व्हॅल्यू ठेवून दिल्या. sin x प्लस y इज इक्वल टू आपण लिहिलेलं आहे sin x इंटू cos y प्लस cos x इंटू sin y. यामध्ये व्हॅल्यू ठेवून द्यायची इज इक्वल टू sin x ची व्हॅल्यू किती आहे 3/5 प्लस इंटू 3/5 इंटू cos y ची व्हॅल्यू आपल्याला इथं माहिती आहे. cos y ची व्हॅल्यू आपल्याला इथं दिलेली आहे 12/13 इज इक्वल टू आपल्या प्लस पुन्हाची व्हॅल्यू आता ठेवून द्यायची आपल्याला. cos x ची व्हॅल्यू 4/5 मिळाली 4/5 इंटू sin y ची व्हॅल्यू 5/3 मिळाली 5/13 आपल्याला इथे मिळालेली आहे. आता यांच्या दोन्हीचे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचे. 12 3 जा 36 अपॉन 65 प्लस 20 अपॉन 65. डिनोमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची ऍडिशन म्हणजे 56 अपॉन किती मिळालं आपल्याला इथं 56 अपॉन व्हॅल्यू आपण जर काढली तर 56 अपॉन 65 आपल्याला इथं आन्सर मिळालेला आहे. मग 56 अपॉन 65 आन्सर मिळाल्यानंतर याचे कॅल्क्युलेशन आपल्याला इथे करून घ्यायचं आहे. मग sin x प्लस y इज इक्वल टू 56 अपॉन 65. 56 अपॉन 65 म्हणजेच काय sin z आहे. मग sin z ची व्हॅल्यू आपल्याला ठेवून द्यायची म्हणजे sin x प्लस y इज इक्वल टू sin z. sin x कॅन्सल झाले,
x प्लस y प्लस y इज इक्वल टू झेड, x प्लस y इज इक्वल टू झेड आन्सर आलं. x ची व्हॅल्यू लिहून टाकायची, x इज इक्वल टू साइन इनवर्स किती 3/5 प्लस y इज इक्वल टू कॉस इनवर्स 12/13 अँड z इज इक्वल टू आपल्याला इथे मिळालेला आहे इज इक्वल टू साइन इनवर्स 56/65. अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपल्याला एक्सप्लेन करता येतं. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहू. फोर नंबरचे एक्झाम्पल, कॉस इनवर्स 3/5 प्लस कॉस इनवर्स 4/5 इज इक्वल टू π/2. आता 3/5 आणि 4/5 चे व्हॅल्यू आपल्याला माहित नाही, म्हणजे यासाठी आपल्याला प्रॉपर्टी आपल्याला इथे यूज करावं लागेल. तर π/2 आन्सर आणण्यासाठी आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे, साइन इनवर्स x प्लस कॉस इनवर्स x इज इक्वल टू π/2 लिहिता येतो. म्हणजे ह्या पद्धतीने दोन्हीचं जर काय असेल x दोन्हीची व्हॅल्यू जर सेम असेल तर आपल्याला त्याची व्हॅल्यू दोघांची ऍडिशन π/2 येते. तर इथं आपल्याला कॉस इनवर्स 3/5 किंवा कॉस इनवर्स 4/5 या दोन्हीला साइन मध्ये कन्वर्जन आधी करून घ्यावं लागेल. मग LHS मी जसं तसा मांडला आपण. LHS जो दिलेला आहे कॉस इनवर्स 3/5 प्लस कॉस इनवर्स 4/5, त्यातला आपल्याला कॉस इनवर्स 3/5 ला आपण कन्वर्ट करून घेऊ. देयरफॉर कॉस इनवर्स 3/5 इज इक्वल टू x ग्रेड धरला तर cos x इज इक्वल टू आपण काय ग्रेड धरलं 3/5 ग्रेड धरले. cos x इज इक्वल टू 3/5 आले. ह्याला कन्वर्ट करून घ्यायचा. जो डोमेन आहे 0 इज लेस दॅन इक्वल टू x इज लेस दॅन इक्वल टू पाय आपल्याला हा डोमेन दिलेला आहे. आता याला कन्वर्ट करायचे sin x मध्ये. sin x इज इक्वल टू इन रूट मध्ये 1 मायनस cos स्क्वेअर x आपल्याला मांडता येईल. व्हॅल्यू काढून घ्यायची आपल्याला 1 मायनस 3/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू इन रूट मध्ये 1 मायनस 9/25 इज इक्वल टू इन रूट मध्ये 25 मायनस 9 अपॉन 25 इज इक्वल टू इन रूट मध्ये 16/25 इज इक्वल टू 4/5 आपल्याला आन्सर मिळून जाईल. sin x ची व्हॅल्यू 4/5 आपल्याला इथे मिळाली. sin x इज इक्वल टू 4/5. इथे सुद्धा cos इनवर्स 4/5 आहे. म्हणजे याला लिहायचं आपल्याला x इज इक्वल टू आपल्याला म्हणजेच काय लिहिता येईल इथं x इज इक्वल टू साइन इनवर्स आपल्याला काय लिहिता येईल 4/5 मांडता येईल. म्हणजे x ची व्हॅल्यू काय दिलेली आपल्याला cos इनवर्स, म्हणजे cos इनवर्स 3/5 इज इक्वल टू साइन इनवर्स 4/5. ही व्हॅल्यू आपल्याला याच्या जागेवरती ठेवून द्यायची आहे. मग देयरफॉर LHS इज इक्वल टू cos इनवर्स 3/5 च्या 5 च्या जागेवरती आपल्याला फ्रॉम 1 वरून आपल्याला ठेवून द्यायचं आहे साइन इनवर्स 4/5 प्लस हा cos इनवर्स 4/5 जसा तसा राहिला 4/5 इज इक्वल टू साइन इनवर्स प्लस cos इनवर्स 5 इज इक्वल टू π/2. since sin inverse x plus cos inverse x is equal to π/2 this is the property. ही प्रॉपर्टी आपण इथे यूज केलेली आहे LHS is equal to RHS. डायरेक्टली आपल्याला प्रॉपर्टी अनुसार LHS is equal to RHS इथे मिळून जाणार आहे. या प्रत्येक प्रकारे हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करता येतं. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. 5 नंबरचा आणि 6 नंबरचा एक्झाम्पल आपण अट अ टाइम दोन्ही इथे पाहणार आहोत. tan इनवर्स 1/2 प्लस tan इनवर्स 1/3 इज इक्वल टू π/4 आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं. मग हे एक्झाम्पल प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला tan इनवर्सचा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. tan इनवर्स प्रॉपर्टी जी आहे 5 नंबरची ती प्रॉपर्टी इथे आपल्याला यूज करायची आहे. मग LHS आपल्याला दिलेला जसा तसा मांडायचा आहे. tan इनवर्स 1/2 प्लस tan इनवर्स 1/3. तर इथे प्रॉपर्टी आपल्याला वापरायची आहे tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इज इक्वल टू tan इनवर्स x प्लस y अपॉन 1 मायनस x इंटू y. ही प्रॉपर्टी आपल्याला इथे यूज करायची आहे. मग या प्रॉपर्टी अनुसार डायरेक्ट आपल्याला इथे आन्सर लिहिता येईल tan इनवर्स
इन ब्रॅकेट मध्ये x ची व्हॅल्यू 1/2 प्लस 1/3 अपॉन 1 मायनस 1/2 इंटू 1/3 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू tan इनवर्स इन ब्रॅकेट मध्ये 1/2 यांच्या दोन्हीचे ऍडिशन केले तर 3 प्लस 2 अपॉन 6 अपॉन मध्ये 1 मायनस 6 1 अपॉन 6 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू tan इनवर्स इन ब्रॅकेट मध्ये 5/6 अपॉन 5/6 अपॉन हा 3 प्लस 2 ला 5/6 लेता येईल अपॉन मध्ये हा याचे कॅल्क्युलेशन केलं आपण 6 मायनस 1 अपॉन 6 इज इक्वल टू tan इनवर्स इन ब्रॅकेट मध्ये 5/6 अपॉन 5/6 5/6 5/6 कॅन्सल झाले tan इनवर्स आपल्याला आन्सर मिळालं 1 आणि इज इक्वल टू tan इनवर्स 1 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे π/4 आहे म्हणजे LHS इज इक्वल टू RHS आपल्याला इथे मिळून जाईल LHS इज इक्वल टू RHS एकदम सोपा इथे आपल्याला एक्झाम्पल सेम तेच एक्झाम्पल आपल्याला इथं पुढचं सेकंड नंबरचं एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे इथं प्रॉपर्टी 6 मधली प्रॉपर्टी आपल्याला यूज करायची 2 टाइम tan इनवर्स x ची 2 टाइम tan इनवर्स x ची म्हणजे LHS इथं दिलेला आहे 2 टाइम tan इनवर्स 1/3 तर याची जी प्रॉपर्टी आहे LHS ची काय 2 टाइम tan इनवर्स x जर असेल तर याला कन्वर्ट लेता येतं आपल्याला tan इनवर्स इन ब्रॅकेट मध्ये tan इनवर्स इन ब्रॅकेट मध्ये 2 टाइम x अपॉन 1 मायनस अपॉन 1 मायनस x चा स्क्वेअर हे एक्झाम्पल आपल्याला इथं मांडता येतं आता यानुसार हे जर आपल्याला जर सॉल्व केलं आपण तर कॅल्क्युलेशन काय येते पहा इज इक्वल टू tan इनवर्स इन ब्रॅकेट मध्ये 1/3 म्हणजे 2 इंटू 1/3 अपॉन 1 मायनस 1/3 चा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू tan इनवर्स इन ब्रॅकेट मध्ये 2/3 अपॉन 1 मायनस 1/9 ब्रॅकेट क्लोज कॅल्क्युलेशन करायचं आहे इज इक्वल टू tan इनवर्स इन ब्रॅकेट मध्ये हा 2/3 जसा तसा राहिला अपॉन 9 मायनस 1 अपॉन 9 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू tan इनवर्स इन ब्रॅकेट्स मध्ये हा 2/3 जसा तसा राहिला म्हणजेच 8 बाय किती राहिले 9 राहिले यांचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे रेसिप्रोकल घेतल्यानंतर आपल्याला रेसिप्रोकल काय मिळून जाईल मग इज इक्वल टू tan इनवर्स इन ब्रॅकेट मध्ये हा 2/3 जसा तसा राहील 9/8 येऊन जाईल इज इक्वल टू tan इनवर्स इन ब्रॅकेट्स मध्ये 2 ने आपण 8 ला डिवाइड केलं 4 आलं 3 ने 9 ला डिवाइड केलं 3 आन्सर आलं म्हणजे इथं आपल्याला आन्सर मिळून जाईल 3/4 LHS इज इक्वल टू RHS LHS आणि RHS दोन्ही समान इथं आलेले आहेत हे एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहे आता पहिले आपण 2 एक्झाम्पल्स आपण ते लगेच आपण पाहू म्हणजे आपलं ही एक्सरसाइज कंप्लीट होऊन जाते 7 नंबरचं एक्झाम्पल tan इनवर्स cos थीटा प्लस sin थीटा अपॉन cos थीटा मायनस sin थीटा इज इक्वल टू π/4 आपल्याला π/4 प्लस थीटा हे आन्सर दिलेला आहे आता हे सॉल्व आपल्याला करायचं आहे त्याचा जो डोमेन आहे आपल्याला दिलेला दिस द थीटा जो दिलेला आहे थीटा इज बिलोंग्स टू द मायनस π/4 2 प्लस π/4 च्या बिटवीन मध्ये आपल्याला सांगितलेला आहे तर आपल्याला सॉल्व करायचे LHS इथे घेतलेला आहे LHS दिला tan इनवर्स इन ब्रॅकेट मध्ये cos थीटा प्लस sin थीटा अपॉन मध्ये cos थीटा मायनस sin थीटा cos थीटा ने डिवाइड करायचे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला cos थीटा ने डिवाइड केलं तर tan इनवर्स इन ब्रॅकेट मध्ये cos थीटा ला cos थीटा ने डिवाइड केला फक्त इथं 1 राहील प्लस sin थीटा ला cos थीटा ने डिवाइड केला इथं tan थीटा मिळून जाईल tan थीटा अपॉन मध्ये cos थीटा ला 1 आला मायनस tan थीटा इथं काय करायचं आपल्याला हा 1 इथे घेऊन टाकायचा आहे 1 घ्यायचा त्याच्या जागी tan π/4 ची व्हॅल्यू 1 येते मग इथं आपल्याला लिहायचं आहे tan इनवर्स इन ब्रॅकेट मध्ये 1 च्या जागी tan π/4 लिहून टाकायचे
मायनस टॅन थिटा जशा प्लस टॅन थिटा जशा तसा राहिला अपाऊन 1 जसा तसा ठेवायची तर 1 एक्स्ट्रा एक 1 घ्यायचा आहे कारण की आपण मल्टिपल मध्ये आपण एक्स्ट्रा एक 1 घेऊ शकतो. मग 1 ने आपण इथं 1 ला tan π/4 मानला आपण इनटू tan थीटा ब्रॅकेट क्लोज. इथं tan a प्लस b चा फॉर्म्युला आपल्याला इथं मिळाला. tan a प्लस b जर असेल तर आपल्याला लिहिता येतं tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. या LHS तून RHS तर RHS तून LHS आपल्याला मांडायला काय हरकत नाही. म्हणून इथं tan इनवर्स इन ब्रॅकेट मध्ये tan π/4 प्लस थीटा आपल्याला मांडता येईल. π/4 प्लस थीटा हा tan इनवर्स tan कॅन्सल झाले. आन्सर मिळालं π/4 प्लस थीटा. LHS इज इक्वल टू RHS. LHS आणि RHS दोन्ही कसे इथं आलेत समान आलेले आहेत. इथं आपण जे केलेलं आहे इथं डिवाइडिंग तुम्ही असं सुद्धा डायरेक्ट लिहू शकता. डिवाइडिंग न्यूमरेटर्स अँड डिनॉमिनेटर्स बाय cos थीटा. न्यूमरेटर्स आणि डिनॉमिनेटरला cos थीटा ने डिवाइड करून घ्यायचं आहे आणि त्यानुसार इथं cos ने डिवाइड केलं की आपल्याला हे आन्सर मिळून जाईल. त्या पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करता येतं. शेवटचे एक्झाम्पल राहिले ते आपण पाहू. लास्ट एक्झाम्पल या टॉपिक्स मधलं एक्सरसाइज मधलं tan इनवर्स इन रूट मध्ये 1 मायनस cos थीटा अपॉन 1 प्लस cos थीटा इज इक्वल टू आपल्याला θ/2 प्रूव्ह करून दाखवायचं आहे आणि थीटा इज बिटवीन टू द -π/2 टू +π/2. -π/2 टू +π/2 च्या बिटवीन मध्ये आपल्याला थीटा सांगितलेला आहे. तर आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. LHS आपण इथं मांडला. LHS इन ब्रॅकेट मध्ये 1 मायनस cos थीटा अपॉन tan इनवर्स. LHS इज इक्वल टू tan इनवर्स इन ब्रॅकेट मध्ये इन रूट्स मध्ये 1 मायनस cos थीटा अपॉन 1 प्लस cos थीटा आपल्याला दिलेला आहे. आता इथं आपल्याला हाफ अँगल फॉर्म्युला आपल्याला 1 मायनस cos थीटाचा 2 टाइम्स sin स्क्वेअर थीटा अपॉन 2 लिहिता येतो आणि 1 प्लस cos थीटाचा फॉर्म्युला आहे 2 टाइम्स cos स्क्वेअर थीटा अपॉन 2. हे 2 फॉर्म्युलेज आपल्याला इथे यूज करायचे आहेत. हाफ अँगल्स फॉर्म्युले तुम्हाला हे हाफ अँगल फॉर्म्युले वापरले तर tan इनवर्स इन ब्रॅकेट मध्ये इन रूट्स मध्ये इथे लिहिता येईल 2 टाइम्स 1 मायनस cos स्क्वेअर थीटाला आपल्याला 2 टाइम्स sin स्क्वेअर थीटा मानता येईल. 2 टाइम्स sin स्क्वेअर थीटा अपॉन 2 अपॉन मध्ये 1 प्लस cos थीटाला 2 टाइम्स cos स्क्वेअर थीटा अपॉन 2 लिहिता येईल. 2 टाइम्स cos स्क्वेअर थीटा अपॉन 2 मांडता येईल. ब्रॅकेट क्लोज. 2 काय झाले इथं कॅन्सल झाले. इज इक्वल टू tan इनवर्स इन ब्रॅकेट मध्ये sin स्क्वेअर अपॉन cos स्क्वेअर ला आपल्याला tan स्क्वेअर मांडता येईल. tan स्क्वेअर θ/2 ब्रॅकेट क्लोज. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट दोन्ही कॅन्सल झाले तर tan इनवर्स इन ब्रॅकेट मध्ये tan θ/2 आपल्याला इथे मिळाला. tan इनवर्स tan कॅन्सल झाला. आन्सर आपल्याला मिळालं θ/2. LHS इज इक्वल टू RHS. LHS इज इक्वल टू RHS या प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल प्रूव्ह झालेलं आहे. अशा प्रकारे ह्या एक्झाम्पलची प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे करून घ्या. जे आपला हा टॉपिक आता इथं संपलेला आहे. नेक्स्ट टॉपिक्स आपण सुरुवात करू.